ठप्पा पाठीवर लागलाय तर त्याचा मान राखून काम करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. पेटला पाणी NSS चा कॅम्प चालू आहे. झेडपी शाळेत राहतोय, शाळेतल्या पोरांबरोबर मज्जा घेतोय. माती पाहायला लागते पण मला भारी येतोय, फील आहे. गावाकडचं वातावरण कसं आहे, एकदम चिल आहे. आणि गर्दी करायची असेल ना तर अजिबात बोलू नका. पहा इथे नर्सरीत कामाला लागलेला ऋषभ पाचरने. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतो. सकाळी सुटलो, योगा झुंबा झाला आणि आता आंघोळ करायला चाललो. आज पाहून घ्या 6 वाजल्या जस्ट. आज थोडं लेट उठलो 5 वाजता आणि आता जाऊ. गुड मॉर्निंग. चला तर चला जाऊ. पोरं समोर गेले, पटापट जाऊ, बघू घर एखादं आणि आंघोळ करू गरम पाण्यानं. तर चला आजचा दिवस सुरू. सो वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. गे रे हा हाव ते बॉर्डर करून घे म्हणजे कसं तिकडे जाणार नाही. जगदीश पेटला काय अरे हा विषय खतरनाक असतो. म्हणजे आता डायरेक्ट मारतात. साधे सुधे कामच नाही करायचे, जोरात कामं करायचे, त्याच्याशिवाय कामच नाही करायचं. म्हणजे प्रथमेशच्या हातातला फावडा खातच आहे ना. कॅमेरा सुरू झाल्यावर बरोबर फावड्याची आवाज येते ना. खळाखळ आवाज येते. कॅमेरा सुरू होते तिथंच. हा काय लागलं रे. तो पत्रा नेत ना परत हा नेताना लागलाय त्याला. मला 4 अरे चांगले काम करत जा, मनापासून काम केलं तर लागत नाही. केलं दादा मी. हाय ना. एक रॅप नाही लिहू शकला 4 दिवस झाले. खेळायचं मस्त, एन्जॉय ब्रो. येस ऑल ओके ब्रो. काय म्हणता भावांनो, सबस्क्राईब करू नका अजिबात झाला. हा मन लवकर मन. प्रोसेसिंग मध्ये काढलं त्यांनी कोणता. हा 2च ओळी मन पटकन मग काम करावं लागते आपल्याला. तर मित्रांनो याने NSS वर रॅप लिहिलाय. बघू आता खरंच लिहिता येते का नाही आज डिसाईड करून टाकू. हा बोल. वाचू दे त्याला. तोंड कशा गावात NSS चा कॅम्प चालू आहे. झेडपी शाळेत राहतोय, शाळेतल्या पोरांबरोबर मज्जा घेतोय. माती पाहायला लागते पण मला भारी येतोय, फील आहे. गावाकडचं वातावरण कसं आहे, एकदम चिल आहे. अरे वा. सुरुवात झाली आहे. पुढच्या कॅम्प पर्यंत पूर्ण रॅप होऊन जाईल अशी अपेक्षा करतो. हा येऊ नाही रे, आता करून घेऊ. लवकर करतो, खरकट नको ठेवू काहीच. अरे हो भाई. बर आता काम कर, जाऊ दे. निमेश चला चालू द्या. हे बा इथं आग लावली. तेजस भाई आग लावण्यात एकदम तत्पर माणूस. आणि मी दुकानदारी करत आहे. कसली परिस्थिती आली, हातातला ग्लास पण काढून घेण्यात आलेला आहे. जे रात्री ग्लास घेऊन बसणारे माणसं आता हातानं पाणी प्यावं लागू राहिलं. प्रतीक गोरक्षराव जगताप. पाण्यात फेकू. हा आणि या पावसाचा प्रतिसाद म्हणून या ठिकाणी कामगार या ठिकाणी कामाला लागतात. तर भावाने तुम्ही बघू शकता पाण्यासाठी कसं स्ट्रगल चाललेलं आहे. तर आपला तेजस भाऊ बघा कसा पाणी पितोय बघा. ए बाबा काय डायरेक्ट नळानं पाणी पेला नाही का कधी. आपला भावाचा आवाज एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर. 50 लोक असले तर 5च राहते. आणि गर्दी करायची असेल ना तर अजिबात बोलू नका. हा मार्किंग झालेत 60 बसतात 60 बरोबर. चला घ्या कॅमेरा सुरू झाला. फावडे मारणं सुरू करा. अरे वा आता दगडही तोडून राहते कॅमेरा सुरू असल्यावर. सुरुवात करा ना. निमिष कॅमेरा सुरू झाला. हा पाकाचे पोरं आहे आमचे. कॅमेरा सुरू झाल्यानंतर आवरतच नाही पोरं.
बा फायनली आमचं काम झालं कलरिंगचं. टी शर्ट भरली आज, चष्माही भरला होता, पुसला कसं तरी. करण्यावर होता, करण्या नाही मस्त काम केलं. वरतून काम केलेलं आहे. हा, बॅक फूट नाही फ्रंट फूट नाही, डायरेक्ट टॉप मोस्ट पोझिशन वर. तर आता आम्ही चाललो जेवण करायला. 2 वाजले, आमची मधली सुट्टी झाली, अर्धा रोज केला आम्ही. आणि आता जेवायला चाललो. दाखवतो तुम्हाला जेवायला काय आहे. आणि बाकीचे पहिलेच गेले 12 वाजता. आम्ही कसे निष्ठावंत कार्यकर्ते, मेहनती कार्यकर्ते. आणि असं तसं नाही बाबा, शाळे अजून 1 किलोमीटर आहे, 1.5-2 किलोमीटर बाबा, एक नाही. आम्ही बा पाळाच्या सानिध्यात काम करू राहिलो. कसं पर्यावरण प्रेमी आणि कामाची आवड असलेले माणसं. आणि NSSचा एक थप्पा पाठीवर लागलाय, तर त्याचा मान राखून काम करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. पेटला पाणी आण रे. तर त्यासाठी काम करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. त्यासाठी जेवण पण सोडणं, अन्न पाणी त्याग करा लागला तरी पण चालन. वस्ताद सोबत कोण मानते रोज? वस्ताद सोबत म्हणजे तू जेवणच बनवत नाही लेकाचा. आमचा वस्ताद आहे, काल 90 मारली त्यानं, जेवणच नाही बनवलं. 10 वाजता जेवलो आम्ही, ते काय जेवलो, वडापाव. अरे सुधरा. ते बा बीड मिल्स जिथं आहे त्या गावात आम्ही आहे, म्हणजे किती सुंदर आहे. आणि आमचा करण्या पा काय झालं, करण्या के तुम मुझसे प्यार करती हो? हाँ हाँ हाँ, चला बाबा, कायले कोणाच्या लाईफ मध्ये डिस्क्लोज करता. अशा धंद्यामुळेच तू सिंगल अशा धंद्यामुळेच मी सिंगल आहे. आणि मला गर्लफ्रेंड भेटणार नाही आहे, मला माहिती आहे. मी सोडून दिली उमेद की दुनिया कायम आहे. म्हणून तर मी शायरी म्हणत असतो. म्हणू का तुमच्यासाठी? जाऊ दे, पळून जातील, अनसबस्क्राईब करतील. हा, लोक सबस्क्राईब करणार नाही. जाऊ द्या, म्हणतो. तुझे खोने से मुझे रोना आता है, तो तेरी बाहों में मुझे सोना आता है. तुझे खोने से मुझे रोना आता है, तेरी बाहों में मुझे सोना आता है. सोचा था कि 7 जन्म तक तेरा हाथ थाम के बैठूंगा. अरे सोचा था कि 7 जन्म तक तेरा हाथ थाम के बैठूंगा. त्याच्या पुढचं बनव तुम्ही. मला आठवणच नाही आली. आता काही तर बोलेल मग मी. आता आठवण नाही बाकीचं. चला जेवण करू आता. आम्ही आता जेवण करू राहिलो. प्रतीक पण आहे, सगळेच आहेत, जगदीश वगैरे अँड ऑल. प्रथमेश काय चालू आहे? चल जाऊ द्या, इकडे बा ऋषभई आहे, हे आहे. शिरा चालू आहे. शिरा मस्त पायनॅपल शिरा व्हाईट वाला. आणि हे आमचे ज्युनियर जगताप, नाही ज्युनियर जगताप बरोबर ना? हा, पवार आहे, जगताप पवार. याला घे ना, करकटाला घे म्हणते बाबा. काय लागते का तुम्हाला? हा, काय देऊ का आणून? पायनॅपल वगैरे काय? नाही बाबा, नाही. चला, कोफ्त्याची भाजी आणि गपगप शिरा. अरे बाप, तर इथं मित्राचा गेम केलेला आहे. बापू म्हणून चांगलीच मारली. इथे नर्सरीत कामाला लागलेला ऋषभ पाचरने. आम्ही बघा नर्सरीत आलोय बघा. मावळची नर्सरी आहे, म्हणजे लय क्लास आहे. मिकी माऊ म्याऊ. अरे तर बा इथं झाडं घ्यायला आलो. कसं आहे, तुम्ही बघितलं सकाळी आम्ही त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं. आता और अच्छा बनाने के लिए
झाडं ठेवून देऊ आणि झाडं लावू आपण. तर पा दादा टाकूराला झाडं पटापट झाडं घेऊ. 50 झाडं म्हणजे सकाळीच आलो होतो आम्ही, पूर्ण घेतले होते, गाडी नव्हती म्हणून. आणि आता घेऊन जाऊ आणि डायरेक्ट वर जाऊ, तिथं झाडं वगैरे लावू. चला मित्रांनो पहा, तिथं पण हमाली काम सुरू होतं आणि इथं पण हमाली काम सुरू आहे. झाडं अनलोडिंग करणं चालू आहे. इथं ऋषभ पाचरनेकडून 4-4-8 स्पेअरमध्ये झाडं उचला. म्हणजे आपण मोजू झाडं किती आहे. 3 पेअर झाल्या. म्हणजे आमचं कसं आहे माहीत आहे, बंद कर रे दुकान, काम कर. पहिले नसते काही मोजमाप, नंतर मोजमाप करत असते. जो होगा देखा जाएगा. चला आता झाडं कसं उतरवतो मी, मित्र अजून टेन्शन घेईन. आम्ही हे आयोजन केलेलं आहे, जे गावातले तरुणी आहे ना, किंवा महिला ज्यांना रोजगार पाहिजे, त्यांच्यासाठी आपला जो घरात लावायचा बल्ब असते ना, याचं सामान आम्ही ऑलरेडी सोबत आणलेलं आहे. आणि आमचे स्टुडंट तुम्हाला कसं बनवतात ते सांगतील. त्यांना खरंच पाठवा. आणि गरजेपेक्षा शिकायला भेटते 2 गोष्टी. आणि महिलांसाठी संध्याकाळी 4:30 वाजता त्याच मंदिरात खेळ आयोजन केलेलं आहे. वेगवेगळ्या खेळांचं आणि स्पर्धेचं आकर्षक बक्षीस पण आहे. या झेंडावंदनला आबा तुम्ही या. आपल्या जिल्हा परिषद शाळेतच आहे. आणि त्याच्यानंतर तरुणांसाठी किंवा महिला असो, म्हणजे कोणी ज्यांना शिकायची इच्छा असेल तर आपण जो बल्ब लावतो ना आपण घरी, ते कसं बनते त्याचं प्रशिक्षण आपण देणार आहे. आणि ज्यामधून म्हणजे घरच्या तरुणाला किंवा म्हणजे काही रोजगार प्राप्त होईल आणि रोजगाराची संधी. पहिलवान आला.